गोंदूर येथील रामदास पाटलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत श्रीमती मंगलाबाई पाटील आणि राजेंद्र पाटील यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील दुर्दैवी घटना टळली. या संदर्भात येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर संपूर्ण कुटुंबासह नरडाणा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करेल असा स्पष्ट इशारा मयत रामदास पाटील यांचा मुलगा राजेंद्र पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. कोंदूर येथील रामदास पाटलांनी काही सावकारांकडून शेती गहाण ठेवून कर्ज घेतले होते. या संदर्भात संबंधितांकडून रामदास पाटलांना मानसिक व आर्थिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर रामदास पाटलांनी 7 जुलै रोजी तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्यामुळे श्रीमती मंगलाबाई व मुलगा राजेंद्र पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी राजेंद्र पाटलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट इशारा दिला. माझे वडील 7/7/2026ला त्यांनी सावर्डे पुलावर आत्महत्या केली शिरपूरजवळ. मी तक्रारी अर्ज नरडाणा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. तरी माझी तक्रार नरडाणा पोलीस स्टेशनने अजून गुन्हे दाखल केलेले नाहीत. सदर आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या लोकांनी सावकारी गुन्ह्यांनी ज्यांच्यावर नावावर आमच्या जमिनी आहेत त्यांनी ज्यांनी आमच्या घरी येऊन आमच्या बाया पोरांना आईला शिव्या दिल्या विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांची नावं मी तक्रारी अर्जामध्ये टाकली आहेत. जर याची 8 दिवसात दखल घेतली गेली नाही तर मी नरडाणा पोलीस स्टेशनला आत्महत्या पूर्ण परिवारासह करेल. कारण आज मी इथं कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी ऑफिसला माननीय पालकमंत्र्यांना मी निवेदन द्यायला आलो होतो. मी जरूर आत्महत्येचा इशारा दिला होता पण आम्ही शांततेने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे आमची समस्या मांडून आमच्या निर्णयाला 8 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही नरडाणा पोलीस स्टेशनला पूर्ण परिवारासह आत्महत्या करू आत्मदहन करू. मी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो होतो पण पोलीस दलाने आम्हाला काही भेटू दिलं नाही. तरी सुद्धा आम्ही पुढच्या या 8 दिवसाच्या आत जर आमचे गुन्हे दाखल केले गेले नाहीत तर आम्ही पूर्ण परिवारासह नरडाणा पोलीस स्टेशनला आत्महत्या करू व या आत्महत्यास प्रशासक जबाबदार राहील. आणि माझी एकच विनंती आहे की सर्वांना न्याय मिळावा, आम्हालाही न्याय मिळावा एवढंच पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो.